Hi guys, today we are going to make an important video series. मी एक महत्त्वाची व्हिडिओ सिरीज बनवणार आहे, ते म्हणजे 6वी ते 10वी पर्यंतच्या NCERT आणि KTVS पुस्तकातील व्हिडिओ सिरीज सुरू करत आहे. या सिरीजमध्ये 6वी ते 10वी पर्यंतच्या बुक्समध्ये जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स नोट्स असणार आहेत. कुठलीही परीक्षा असेल, फॉर एक्झाम्पल SDA, FDA, पोलीस भरती, आर्मी आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, TET आणि CETसाठीही उपयुक्त नोट्स ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फॉलो आणि सपोर्ट करा ह्या चॅनलला. लेट्स गेट स्टार्टेड विदाउट वेस्टिंग टाईम. आज आपण या ठिकाणी इतिहासाचा परिचय करून घेणार आहोत. या इतिहासाच्या परिचया या टॉपिकमध्ये आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर इतिहासाची आवश्यकता काय आहे, प्रगती झाली नसती म्हणून मानवाच्या प्रगतीला स्मरणशक्तीची आवश्यकता का आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या पाठामध्ये या टॉपिकमध्ये आधार किंवा साधने याबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत. साहित्य कोणकोणते आहेत, पुरातत्व साधने कोणते आहेत, त्याचबरोबर पुरातत्व आधार याचे प्रकार, युरोपियनांनी केलेल्या भारताचा परिचय कशा पद्धतीने केलेला आहे, हा टॉपिक आपण ह्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करूया. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे काय याची व्याख्या करत असताना अनेक इतिहासकारांनी आपले मत मांडलेले आहेत. तर सामान्यपणे कुठलीही व्याख्या असं निश्चित केलेली नाही, तरी पण इतिहास म्हणजे काय आपण जाणून घेणार आहोत. तर पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. द रेकॉर्ड ऑफ पास्ट इव्हेंट्स इज कॉल्ड हिस्ट्री ऑल्सो. तर इतिहास हा मनुष्य चालत आलेल्या मार्गाचा परिचय करून देतो, त्याबरोबरच मार्गातील मानवाच्या सफलतेचे आणि विफलतेचे वर्णन करतो. तर इतिहासाच्या अभ्यासामधून आपल्याला इतिहासात घटनांचे विवरण करताना काळ, स्थळ आणि व्यक्ती संदर्भात सत्यता आणि स्पष्टता झालेली आहे का नाही हे पाहावे लागते. म्हणजेच त्या घटना केव्हा, कोठे आणि कोणामुळे घडली हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. ही स्पष्टता नसेल तर इतिहास हा एक कथा होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, एकेकाळी एका गावात एक राजा होता. त्याने एक युद्ध केले होते अशी कथा होईल. जर पुरावे किंवा आधार नसतील तर त्यासाठी इतिहासाची रचना आधारावरून केली जाते. तर आपल्याला इतिहासाची आवश्यकता काय आहे हा पॉईंट आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समजा तुम्ही एकदा अग्नीला स्पर्श केला आहात तर काय होईल, काय होते पहा. त्यामुळे आपल्याला भासते, हो ना? मग यालाच अनुभव म्हणतो. पुन्हा एकदा तुम्ही अग्नीला हात लावाल का? नाही लावणार, कारण त्यापासून होणाऱ्या त्रासाची स्पष्टता कल्पना आपल्याला होईल. यालाच आपण आठवण अथवा स्मरणशक्ती असे म्हणतो. एक वेळ माणसाला स्मरणशक्ती नसती तर मानवाने काय केले असते? तर केलेल्या चुका पुन्हा केल्या असत्या आणि त्यामुळे मानवाची प्रगती झाली नसती. म्हणून मानवाच्या प्रगतीला, देशाच्या प्रगतीला स्मरणशक्ती आवश्यक आहे. हेच इतिहास होय. म्हणून इतिहास आपल्याला आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या चुकीच्या आणि चांगल्या निर्णयापासून अनुभवलेल्या सुखदुःखांची व अडचणीची कल्पना देतो. म्हणून इतिहासातील आपल्या पूर्वजांची जी काही तत्त्वे, विचारधारा ही पुढच्या पिढीला एक आदर्श दीपस्तंभ होऊ शकतो. त्यांचे शौर्य, पराक्रम आणि त्याग, बलिदान नंतरच्या पिढ्यांना स्फूर्ती देतो. एवढेच नाही तर आपली संस्कृती, परंपरांचा परिचय करून देऊन त्याबद्दलचा अभिमान व गौरव निर्माण करतो. म्हणून इतक्या अमूल्य इतिहासाची रचना कशी करावी हे जगाला प्रप्रथम ग्रीक देशाच्या हेरोडोटस यांनी दाखवून दिले.
म्हणून त्यांना इतिहासाचे पितामह असे म्हटले जातात, कारण ते इतिहासाचे जनक म्हणून होऊन गेलेले आहेत. त्यांनी इतिहासाची रचना करण्यासाठी खूप मेहनत परिश्रम घेतलेले आहे, म्हणून इतिहासाची रचना झालेली आहे. तर इतिहासाची रचना कशाच्या आधारावरती झालेली आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आधार किंवा साधने हा भाग जाणून घ्यावा लागतो. इतिहास लिहिणाऱ्यांना इतिहासकार असे म्हणतात. इतिहासकार इतिहास सत्य आणि स्पष्टपणे सांगण्यासाठी साक्षी आधारांचा वापर करतो. वेगवेगळे साधने पडताळून पाहिले जातात, त्यामुळे आधाराशिवाय इतिहास नाही असे सांगू शकतो. असे असेल तर इतिहासाला कोणकोणते आधार आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर इतिहासाला 2 प्रकारचे आधार आहेत. त्याला साधने असे म्हणतो. साधनांचे प्रकार किंवा आधाराचे प्रकार. तर पहिला आहे साहित्यिक आधार किंवा साधने, साहित्यिक साधने. दुसरा आहे पुरातत्व साधने. तर या साहित्यिक साधनांच्या आधारानुसार इतिहासाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक म्हणजे लिखित अथवा एकाच्या तोंडून दुसऱ्यांच्याकडे प्रसार झालेल्या दंतकथा होय, त्याला मौखिक साधने म्हणतो. तर साहित्यात 2 प्रकारे आहेत. एक लिखित साहित्य, 2 मौखिक साहित्य. लिखित साहित्याचे देशी साहित्य आणि विदेशी साहित्य असे 2 भाग करून शकतो. मौखिक साहित्यामध्ये लोकगीते, कथा, लावणी, वृत्तांत यांचा समावेश होतो. लिखित साहित्यांची रचना सुशिक्षितांनी केलेली, तर मौखिक साहित्य हे निरक्षरांनी निर्माण केले. तर या आधारानुसार आपल्याला माहिती होते. पुरातत्व आधार प्राचीन माणसांनी निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूंचे अवशेष हेच पुरातत्व आधार होत. जमिनीत गाडलेले अवशेष उत्खनन करून बाहेर काढले जातात. यामध्ये स्मारके, नाणी, मडक्यांचे तुकडे, बांगड्या, वस्तू, शिलालेख इत्यादी अशा अवशेषांचा समावेश हे पुरातत्व आधारामध्ये होतो. म्हणून इतिहासाचे आधार आपण ह्या ठिकाणी समजून घेतलेले आहे. भारतीयांनी रचना केलेल्या साहित्याला देशी साहित्य असे म्हणतात आणि वापरलेल्या साधनांना स्वदेशी साहित्य स्रोत असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण भारतीय साहित्यकारांनी लिखाण केलेल्या साहित्यांची यादी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी विशाखा दत्ताचे मुद्रा राक्षस, कल्याणांचे राजतरंगिणी, अश्वघोषाचे बुद्धचरित्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, बौद्ध साहित्यातील त्रिपिटक, अमोघ वर्षाच्या राजदरबारातील कवी श्रीविजय यांचे कविराज मार्ग, अशा पद्धतीने आपण ह्या स्वदेशी साहित्यकारांचे साहित्य पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीने विदेशी साहित्यकारांचे किंवा प्रवासी या राजदूत यांनी लिखाण केलेले जे काही ग्रंथ आहेत हे विदेशी साहित्य असे म्हणतात. तर यामध्ये मॅगस्थेनिसचे इंडिका, ह्युयनसंगचे सियुकी, फाइयांचे घोकोकी, सिलोनचे दीपवंश आणि महावंश. तर अशा पद्धतीने हे विदेशी साहित्य आणि स्वदेशी साहित्य महत्त्वाचे दिलेले आहेत. यानंतर आपण शिलालेख म्हणजे काय पाहू. शिलालेख म्हणजे कोरून लिहिलेला लिखाण. हे त्या काळातील धर्म, संस्कृती, अर्थशास्त्रीय, राजकीय इत्यादीबद्दल माहिती आढळून येते. आमच्या देशामध्ये आम्हाला आढळून आलेले अत्यंत प्राचीन शिलालेख म्हणजे मौर्य चक्रवर्ती अशोकाचे शिलालेख. यांनी दगडावर आणि दगडाच्या खांब्यावर शिलालेख कोरले. यांचे शिलालेख भारतातील हालमिडी येथे सापडले. हे शिलालेख ब्राह्मी लिपीत तसेच प्राकृत भाषेत होते. तर कन्नड भाषेतील पहिला शिलालेख हालमिडी शिलालेख हा होय. हा कदम घराण्यातील राजा काकुत्सवर्मा यांच्या कालावधीमध्ये लिहिला गेला. तर ते कानडी भाषेतील पहिला शिलालेख होय. यानंतर युरोपियनांनी केलेला भारताचा परिचय काय आहे ते जाणून घेऊया. भारतीयांना इतिहास हा वेद, पुराण आणि परंपरांची वृत्तांत यांच्या रूपाने परिचित होतात. परंतु हे युरोपियनांनी लिहिलेल्या इतिहासाच्या नमुन्यापेक्षा भिन्न होता. 16व्या शतकाच्या नंतर भारतात आलेल्या युरोपियनांमध्ये काही जेसूट पाद्री होते. जेसूट म्हणजे इग्नेशियस लायोला यांनी पॅरिस येथे इसवी सन 1534 साली कॅथॉलिक जीसस संघ स्थापन केला. हा संघ पुरुष कॅथॉलिक पंथांच्या धर्मीयांचा गट होता. या जीसस संघाच्या अनुयायांना जेसूट म्हणतात. म्हणून हे मिशनरी म्हणजेच विदेशात ख्रिस्त धर्माच्या प्रचारासाठी
या प्रसारासाठी पाठविलेले धर्मप्रचारक म्हणून मिशनरी स्थापन केलेले आहेत. तर भारतात आलेल्या युरोपियन जेसूट पाद्रीने तर भारतीयांच्यामध्ये कशा पद्धतीचे योगदान दिलेले आहेत ते पाहूया. भारतात आलेल्या युरोपियन जेसूट पाद्री भारतीयांच्या जनजीवनांचा अर्थ समजून घेण्यासाठी व्यवस्थित अध्ययन हाती घेतले होते. त्यामध्ये आग्रा येथे स्थायिक झालेल्या हेनरिच रोथ यांनी 350 वर्षापूर्वी संस्कृत व्याकरणाचे प्रप्रथम लॅटिन भाषेमध्ये भाषांतर केले. इसवी सन 1784 दी एशियाटिक सोसायटी नावाची संस्था कलकत्ता येथे विल्यम जोन्स यांनी स्थापना केली. यांनी बहुभाषिक पंडित म्हणून मानले जात होते. हे बहुभाषिक पंडित असलेले विल्यम जोन्स यांनी गीत गोविंद, मानवधर्मशास्त्र तसेच कालिदासांचे शाकुंतला हे नाटक, हे रचना, हे साहित्य हे संस्कृतमधून इंग्रजीमध्ये अनुवाद केले. या पाठातील या टॉपिकमधील असे हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत प्रत्येक परीक्षामध्ये विचारले जात आहेत. जसं टीचर एलिजिबिलिटी टेस्ट TETमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात. कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा असतील तर याच्यासाठी असे प्रश्न विचारले जात आहेत. तर सर्वांनी लक्ष केंद्रित करून ह्या पॉईंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी एक प्रमुख पौरात्यवादी म्हणजेच पूर्वेकडील देशांची सर्व संस्कृतीचा अभ्यास करणे, शास्त्रांचा अभ्यास करणे यासाठी गणले जाणारे काही युरोपियन इतिहासकार होते. तसेच भारतीय शास्त्रज्ञ होते. तर यामध्ये मॅक्स मुल्लर हा होय. ते जर्मन देशाचे असून देखील त्यांनी सिक्रेड बुक ऑफ दी ईस्ट नावाने 50 ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले. तर या ठिकाणी महत्त्वाचं नोंद करण्यासारखं काय आहे? मॅक्स मुल्लर यांचं ग्रंथ कोणता आहे? सिक्रेड बुक ऑफ दी ईस्ट. तर यानंतर आणखीन एक होते स्कॉटलंडचे इतिहासकार जेम्स मिल यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाच्या 6 ग्रंथांचा भारताचा इतिहास लिहिला. परंतु मॅक्स मुल्लर किंवा जेम्स मिल हे कधीही भारतात आलेले नव्हते. तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे जेम्स मिल्लर यांचं कोणतं आहे? हिस्ट्री ऑफ इंडिया. आणखीन एक पहा, अबे डुबास नावाचे फ्रेंच मिशनरी श्रीरंगपट्टण जवळील गंजांगे येथे वास्तव्यास होते. त्यांनी भारतातली संस्कृती आचरण करून संन्याशीप्रमाणे राहत होते, म्हणून त्यांना संन्यासी स्वामी असे म्हटले जात होते. त्यांनी हिंदू मॅनर्स, कस्टम्स अँड सेरिमनीज नावाच्या साहित्यकृतीची रचना केली. तर यांचं हे कार्य खूप मोलाचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या पाठामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. तर याच्या खाली काही जोडाजोडवा दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि कमेंटमध्ये पाठवायचे आहेत. तर या टॉपिकमध्ये हे महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण अभ्यास केलेले आहोत. अशाच पद्धतीने प्रत्येक व्हिडिओमध्ये सिरीज 6वी ते 10वीपर्यंतच्या पुस्तकातील सर्व इतिहास, समाजविज्ञान या पुस्तकातील टॉपिककडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर ह्यांचे सर्वांचे सिरीज प्रकारे TETच्या दृष्टिकोनातून, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून व इतर विविध स्पर्धांच्या परीक्षांची तयारीसाठी आपण 6वी ते 10वीपर्यंतच्या समाजविज्ञान या पुस्तकातील सिरीज तयार करणार आहोत. यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.